नमस्कार माझ्या मित्रांनो. पूर्ण 28 दिवसाची ट्रेनिंग पूर्ण करून आपण आलो होतो घरी. घरी आल्याला आपल्याला काही लगेच बसवलं नाही. म्हणून त्याच दिवशी संध्याकाळी गेलो लायब्ररीत झोपायला. लायब्ररीत झोपलो आणि सकाळी उठून लगेच आपण अभ्यासाला बसलो. अभ्यास केला आणि लगेच आपण ग्राउंडला निघालो. पण घरून येता एवढ्या घाईत आलो, की बूट घालायच्या ऐवजी चप्पलच घालून आलो. म्हणून मग गेलो हृदयभाऊच्या रूमवर. हृदयभाऊच्या रूमवर जाऊन मस्तपैकी पहिला बूट घातला आणि बूट घालून लगेच पोहोचलो आपण आपल्या ग्राउंडला. ट्रॅव्हलिंग करून आपली बॉडी जरा पेन करत होती. पण म्हणलं 28 दिवस ट्रेनिंग केलेलीच आहे. आज पण ग्राउंड नको बुडवायला म्हणून सकाळी मस्तपैकी ग्राउंडवर आलो आणि ग्राउंडवर आल्याला लगेच आपल्या वॉर्मअपला आपण चालू केलं. मस्तपैकी वॉर्मअप केला. इकडे आपल्या ईश्वर भाऊचं झालं होतं वाटतं ग्राउंड. ईश्वर भाऊ निघाला होता घरी. ईश्वर भाऊ सोबत मस्तपैकी 2-4 गप्पा मारल्या आणि आपण आपल्या ग्राउंडला चालू केलं. सकाळी इथं ग्राउंडवर खूपच गर्दी असते म्हणून आपण जरा उशीर आलो होतो ग्राउंडवर. आल्या मस्तपैकी रनिंगला चालू केलं. आपली झाली होती आता रनिंग करून. मस्तपैकी 4 किलोमीटर रनिंग संपवली आणि इकडे वर्कआउटला आलो. मस्तपैकी थाईचा वर्कआउट केला. आता झाला होता सगळ्या वर्कआउट करून. म्हणलं थोडा स्ट्राईड मारो. स्ट्राईड मारले. आपलं स्ट्राईड मारून झालेच होत्या की तेवढ्यात पावसाचं आगमन झालं. पाऊस जायची वाट बघितली. पाऊस गेला की लगेच आपण आपल्या अप्पर बॉडीच्या वर्कआउटला चालू केलं. आपण सपाटे मारले. सपाटे मारून झाले की लगेच आपण जोर मारले आणि जोर मारून झाल्याच्या नंतर डिप्स मारले. सगळं अप्पर बॉडीचा वर्कआउट करून आपण बसलो होतो आता लुजनिंगला. आजचा सगळा वर्कआउट पूर्ण केला. मस्तपैकी स्ट्रेचिंग वगैरे केली. कपडे घातले आणि घरी निघालो. घरी जाता तर आपल्याला पावसानं वाटातच गाठलं होतं. म्हणून वाटातच जरा वेळ थांबलो. पाऊस जायची वाट बघितली. पाऊस गेला की लगेच आपण घरी आलो. घरी आलेल्या डाएट काही भिजायला टाकला नव्हता. म्हणून फक्त 2 केळी खाल्ली आणि 2 केळीवरच भागवलं. नाश्ता वगैरे केला आणि लगेच आपण निघालो लायब्ररीत. लायब्ररीत आल्या कुठलाही टाइमपास न करता पहिला अभ्यासाला बसलो. मस्तपैकी दिवसभर अभ्यास केला आणि घरी आलो.